नमस्कार. आज आपण हरतालिकेची कहाणी ऐकणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण लवकर कहाणीला सुरुवात करूया. तर बघा, एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतामध्ये चांगलं असं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, जसं नक्षत्रामध्ये चंद्र श्रेष्ठ आहे, ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ आहे, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ आहे, देवामध्ये विष्णू भगवान श्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ठ आहे, त्याचप्रमाणे व्रतांमध्ये हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते मी तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडांची पानं खाऊन होतीस तू. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख तुला सहन करावी लागली. तुझं हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना खूप दुःख झालं आणि अशी कन्या कोणाला द्यावी अशी चिंता त्याला पडली. इतक्यात काय झालं, तेथे नारद मुनी आले. तेव्हा हिमालय राजानं त्यांना येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या विवाहासाठी योग्य झालेली आहे. ती भगवान विष्णूंना द्यावी. तोच तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी घालण्यासाठी पाठवले आहे. म्हणूनच मी इथे आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांनी ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे आले. त्यांनी ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला आवडली नाही. तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीने रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलं, महादेवा वाचून मला दुसरा कोणताही पती करायचा नाही आहे. हा माझा निश्चय आहे. पण माझ्या वडिलांनी मला विष्णू भगवानांना द्यायचं कबूल केलं आहे. यासाठी कोणता उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. अरण्यामध्ये एक नदी होती आणि नदीजवळच एक गुहासुद्धा होती. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केला. तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलंस आणि त्याच पुण्याईनं मला तुला दर्शन द्यायला यावं लागलं. मी तुला दर्शन देण्यासाठी आलो. तुला मी वर मागण्यास सांगितलं, पण तू म्हणाली की मला दुसरं काही वर नकोय. मला तुम्हीच माझे पती व्हावे अशी माझी इच्छा आहे. दुसरी मला कोणतीही इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्याने तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितली. पुढं त्याने तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे, ज्या ठिकाणी हे व्रत करायचं आहे त्या ठिकाणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडोपचारांनी त्याची पूजा करावी. मनोभावे त्यांची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो. 7 जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. असं म्हणतात की ह्या दिवशी जर बायकांनी काही खाल्लं तर 7 जन्म वंध्या होतात. दरिद्र येतं. पुत्रशोक होतं. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 7 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. उमापती महादेव की जय. जय जय भोले शंकर. हर हर महादेव. धन्यवाद.